याची लेस मस्त झाली। तुम्हाला प्लेटीत पण काढून दाखवतो मी। एकदा माझ्या या नव्या पद्धतीने करून पहा, पाहुणे सुद्धा विचारतील कसं बनवलं फिश करी, एकच नंबर बनते। हे पहा किती साजरी बनली मस्त। हा हा एकच नंबर। चला या मग जेवण करायसाठी सर्वजण। पहा किती भारी झाली मच्छी करी आज। एकदम नवीन पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर मंडळी आयुषच्या पप्पाने आणली मराय, पाहू शकता तुम्ही एकदम ताजी आहे, आताच मार्केट मधून आणली। तर आपण आता याची मस्त भाजी बनवू। तर चला सर्वात अगोदर या मासोळीला धुवून काढू आणि याच्या वरचे खिपलं काढून घेऊ। हे पहा आयुषचे पप्पा हे मरायचे जे मासोळी आहे की नाही याचे मस्त सर्व खिपलं काढून घेऊ राहिले। चम्मच आहे त्याच्या हाती, चम्मच घ्यायचा किंवा एखादा चाकू घ्यायचा आणि मस्त असे खिपलं काढून घ्यायचे। बातच खिपलं निघतात। हे मोठे मोठे खिपलं आहेत, काही जास्त टाइम पण नाही लागत, फक्त असा चम्मच फिरवला की लगेच त्याचे खिपलं निघून जातात। पाणी देऊ का तुम्हाला? थंडगार पाणी आहे। मी पेटू का तोपर्यंत चूल सामान आणून घेतो। तर मंडळी आयुषच्या पप्पाची मासोळी कापून झाली। आता ते म्हणजे कापणं चालू आहे। मासोळी धुवून झाली, मस्त चकचक धुवून घेतली, सर्व त्याच्यावरचे खिपलं काढून घेतले। आता मस्त त्याचे खंड खंड करून घेतात, कापून घेऊ राहिले। तर मंडळी आयुषच्या पप्पानं मस्त मासोळी कापून घेतली, त्याचं तोंड कापला। आता हे बाकीचे त्याचे शेपट जे आहेत ना ते पण कापून घेऊ राहिले। तर चला आता सर्व मासोळी मस्त कापून घेतली आयुषच्या पप्पानं। चला मंडळी आयुषच्या पप्पानं मस्त मासोळी कापून दिली, धुवून पण दिली पाण्यानं, तरी पण मी एक वेळ चांगल्या पाण्यानं धुवून घेतो। एकदम गावरान मासोळी आहे, एकदम फ्रेश ताजी मासोळी आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त कापल्या गेली। अशीच मस्त चकचक कापून घ्यायची, धुवून धावून मस्त। आता टाकू त्याच्यात पाणी आणि मस्त एक वेळ हातानं असं खसखस धुवून घेऊ। चला आता मासोळी मस्त धुवून झाली आणि याच्यातलं जे सर्व पाणी आहे ना तर ते हातानं मस्त असं चोळून घ्यायचं, सर्व पाणी काढून घ्यायचं आणि बाजूला साईडला ठेवून द्यायचं। म्हणजे काऊन तर याच्यातलं जे पाणी आहे ना ते सर्व झरलं पाहिजे, त्यासाठी साईड ठेवून देऊ। मासोळी मी तिकडे झाकून ठेवली एक साईड, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर माशा नाही बसल्या पाहिजे। आता एकाकडे मी लसण काढून घेतो। फिश करी बनवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या शिल्लक घ्यायच्या, तरी 14-15 घेतलेल्या आहेत मी। एकदा माझ्या या नव्या पद्धतीने करून पहा, पाहुणे सुद्धा विचारतील कसं बनवलं फिश करी, एकच नंबर बनते। एक अद्रकचा तुकडा घ्यायचा, 7-8 काळे मिरे घ्यायचे, 1 चम्मच जिरं घ्यायचं आणि 1 चम्मच धने घ्यायचे। आता हे सर्व मिश्रण मस्त बारीक वाटून घेते। आपल्याला हे सर्व साहित्य बारीक वाटून घ्यायचंच आहे पाणी टाकून। नंतर आपण टमाटर घ्यायचं आहे आणि टमाटर पण एकदम बारीक मस्त वाटून घ्यायचं आहे। अगोदर मी तुकडे करून घेतो टमाट्याचे, एकच टमाटर घ्यायचा आहे, पण हे पेस्ट वेगळी करायची आहे, टमाट्याची वेगळी करायची आहे आणि हे लसण अद्रकची पेस्ट हे वेगळी करायची आहे। तर चला आता मग मी हे पाट्यावर वाटून घेतो। तर चला आता मी लसण अद्रकची पेस्ट पण तयार करून आणली आणि टमाट्याची पेस्ट तयार करून आणली। तर आता पुढची प्रोसिजर, 2 कांदे घेतले। आता हे 2 कांदे मस्त मी बारीक बारीक कापून घेतो। दोन कांदे मस्त असे बारीक करून घेतले, याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। तर चला आता सर्व साहित्य झालं आपल्या मासोळीच्या भाजीसाठी। तर आता हे कढई घेतली, कढईला मी साबण लावून घेतलं। साबण लावल्याने काय होते, कढई काळी होत नाही। आता मी हे चुलीवर ठेवून देतो। तर चला आता कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ। 2 माप तेल टाकून घेतो। तेलाला मस्त असं गरम होऊ देऊ, सनसन गरम झालं पाहिजे साजरं। तेल मस्त गरम झालं, तेलात मी आपला कांदा कापलेला होता तो टाकून घ्यायचा आणि मस्त परतून घ्यायचा। एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा मस्त सोनेरी कलर आला कांद्याले। आता लसण अद्रकची जी आपण पेस्ट बनवली होती ना ते टाकून घेऊ आणि या लसण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे। अद्रकचा मस्त सर्व कच्चेपणा गेला, त्यातलं पाणी सर्व आटलं। आता त्यातने आपण टमाट्याची जी पेस्ट बनवली होती ना ते टाकून घेऊ।
टमाट्याची पेस्ट आपण जे टाकली होती ना, याच्यातलं सर्व पाणी आटू द्यायचं. हे पाहू शकता तुम्ही, सर्व पाणी मी आटू दिलं. असंच सर्व पाणी आटू द्यायचं आहे. आणि यानं काय होते, आपली ग्रेव्ही जी आहे ना, तर त्याला लय भारी कलर येते, तर्री पण लय भारी येते. आणि लगे आपली जे मच्छी करी आहे ना, ते पण लय मस्त होते. आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ जे पाहिजेत ते. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे, काळा मसाला अर्धा चम्मच टाकून घ्यायचा. हळद टाकून घ्यायची आणि मिरची पावडर चवीनुसार टाकून द्यायचं. आणि आता मस्त सर्व हे जे आपण हे केली ना ग्रेव्ही तयार, तर ते मस्त सर्व इकडून बाजून अशी फिरून घ्यायची. त्याचं वरून असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. मसाल्याचं पाणी जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्ही आपलं साधं प्याचं पाणी टाकलं तरी पण चालते. म्हणजे त्यानं काय होते, आपली ग्रेव्ही एकदम मस्त होते, तर्री चांगली उतरते आपल्या भाजीतली. आता चांगलं सर्व बाजूने परतून घेऊ. तर्री पा किती भारी उतरली मस्त आपल्या ग्रेव्हीतनी. अशीच तर्री द्यायची आहे आपल्याला. आता काय करू, एक साइड मी मस्त फ्रेश मेथी घेतली. एकदम फ्रेश मेथी आहे, दिसत असेल तुम्हाला. याचे पानं आहेत ना, ते तोडून घेऊ आपण. पाहू शकता तुम्ही, मेथीचे फक्त मी पानं घेतले. याच्या दांड्या नाहीत घ्यायच्या. जर तुमच्याजवळ फ्रेश मेथी नसेल तर तुम्ही कस्तुरी मेथी घेतली तरी पण चालते. आता या ग्रेव्हीतने आपल्याला हे मेथीचे पानं जे आहेत ना, ते असं सर्व बाजूने असं टाकून घ्यायचे आहेत. यानं काय होते, आपले जे मच्छी करी आहे ना, तर त्याचा स्वाद आणखीन वाढते मेथीनं. त्यासाठी थोडीशी मेथी टाकाच तुम्ही. तर पाहू शकता तुम्ही, ग्रेव्हीतलं सर्व पाणी आटलं, एकदम घट्ट ग्रेव्ही तयार झाली. आता टाकायचं आहे आपल्याला भाजी पुरतं पाणी. जेवढं आपल्या भाजीला पाणी पाहिजे ना, तर तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आता परतून घेऊ. तर इकडे मस्त चुलीवर आपण जे कढई ठेवली होती ना, कढईवर मस्त ग्रेव्ही पण केली आपण तयार. तर त्याच्यात पाणी टाकलं, पाण्याला मस्त उकळी येऊ राहिली. तर उकळी आल्याबरोबर आपल्याला मच्छी नाही टाकायची आहे, त्या पाण्याला पण मस्त असे खतखत उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे जेणेकरून आपली ग्रेव्ही एकदम भारी झाली पाहिजे, मस्त झाली पाहिजे. आणि मच्छीचे प्रकार वेगवेगळे असतात, पण हे नवीन प्रकार आहे. हा पण तुम्ही एकदा ट्राय करून पहा. हे माया या पद्धतीनं तुम्ही जर करून पाहिला ना, तर खरोखर पाहुणे विचारते की खरंच किती मस्त मच्छी करी झाली. असं विचारतील म्हणजे विचारतील. फक्त तुम्ही माया पद्धतीने एक वेळ मच्छी करी करूनच पहा. तर चला 2 मिनिटं या उकडीला मस्त असंच शिजू देऊ. तर चला 2 मिनिटं झालं उकडीले. आता याच्यात मी सर्वात आधी मासळीचं मच्छीचं मुंडकं टाकून देऊ. मुंडकं काऊन टाकायला लागते, कारण की याच्यात मी जाळी हड्डी असते. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी मुंडकं टाकून घ्यायचं आणि मस्त अगोदर परतून घेऊ त्याला. म्हणजे मुंडक्याला अगोदर शिजू द्या लागेल ना आपल्याला. पा किती मस्त तर्री उतरली आपल्या ग्रेव्हीतनी. आता टाकू आपण याच्यातनी एक मच्छीचं पीस. एक टाकायचं. सर्वात आधी मोठेच पीस टाकून घ्यायचे, कारण की एका वाफीतच मच्छी भातच शिजून जाते. आता सर्व जिथं जागा भेटली तिथं मी एक टाकून घेतो. या पद्धतीने मी सर्व आता मच्छीचे तुकडे टाकून घेतले. आणि याच्यात मी आता समजा मी जे भाजी बनवली, हे जर पुरत नशील या भाजीला, तर काय करायचं, चम्मचने याच्यावर थोडीशी ग्रेव्ही अशी फिरून घ्यायची. हे पाहिजे या पद्धतीनं. तर आता मच्छीला मस्त उकळी येऊ राहिली. आपण टाकल्याच्या नंतरही उकळी येऊ राहिली. आणि मोठा पावर नाही ठेवायचा बरं, एकदम कमी ठेवायचा. आता याच्यावरून टाकली मी कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकल्याच्या नंतर थोडीशी याच्यावर ही भाजी वरून अशी फिरून घेऊ. आणि जाव पण जास्त नका ठेवू बरं, मध्यम पावर ठेवा. म्हणजे काऊन की मासळी आहे की नाही, भातच शिजते आणि एकदम गलगल होते. मग ते कानी गलगल होते आपले मच्छीचे तुकडे, त्यासाठीच एकदम कमी पावर ठेवा. मंडळी काय सांगू तुम्हाला, असा घमघम मच्छी करीचा वास येऊ राहिला. तर्री तर लयच भारी आली, एकदम घट्ट भाजी झाली. तर चला आता 2 मिनिटं मच्छी करीले मस्त शिजू दे. त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. 2 मिनिटं फक्त, जास्त नाही. तर मंडळी झाले 2 मिनिटं. आता मी मच्छी करी खाली उतरून दाखवतो तुम्हाला कशी झाली भाजी. हा चालेल, जेवण कर. तर मंडळी आपली मच्छी करी तयार आहे. काढून दाखवतो तुम्हाला. झाकण पा किती मस्त तर्री उतरली. हे पा एवढी घट्ट भाजी झाली ना मच्छी करीची, लेस मस्त झाली. तुम्हाला प्लेटीत पण काढून दाखवतो मी. एकदा माझ्या या नव्या पद्धतीने करून पहा. पाहुणे सुद्धा विचारतील कसं बनवलं फिश करी. एकच नंबर बनते. हे पा किती साजरी बनली मस्त. हा एकच नंबर. चला या मग जेवण करायसाठी सर्वजण. पा किती भारी झाली मच्छी करी आज. एकदम नवीन पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मंडळी आजची तुम्हाला मच्छी करी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.